तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे आलू पराठा म्हणजे बटाट्याचे पराठे. तर इथं मी बटाटे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून चिरून घेतलेले आहेत ते मी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. आता हे जे बटाटे आहेत तर मी पातेल्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून हे बटाटे जे आहेत तर फक्त वाफवून घेणार आहे मी. ह्याच्यात पाणी टाकून मी हे बटाटे शिजवणार नाही आहे, कारण जर आपण असे बटाटे जर शिजवून घेतले वाफून निसता तर आपले जे आलू पराठा आहे तर छान असे होतात. आणि हे बटाटे आपण मॅश केल्याच्या नंतर ह्याला जास्त चिकटपणा राहत नाही, त्याच्यामुळं बटाटे आपण वाफून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे आपले छान असे वाफून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे एका गिलासाच्या साह्याने हे मॅश करून घेणार आहे. बटाटे बारीक असं पुरणासारखं करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता कोरडफट असं हे बटाटं झालेलं आहे आपलं. ह्याचे आपले छान असे आलू पराठे होतील. तर इथं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे 10-15. आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत मी आणि ह्याची बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घेतली. आता ही जी पेस्ट आहे तर मी बाजूला काढून घेतली आहे. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, त्याच्यानंतर आलं टाकून घेतलं आहे आणि ह्याची पण बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मी. आता इकडं मी तडका पॅन ठेवून घेतला आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे मी. आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली आहे. जिरी मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट जी आहे तर ती टाकून घेतली आहे. तर आपली ही छान अशी फोडणी तयार झालेली आहे. आता हे जे ठ्यासा होता हिरव्या मिरचीचा हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे मी आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद पण टाकून घेतली आहे. आता हे बटाटे जे आपण मॅश करून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे मी फोडणी टाकून घेतली आहे. आता चवीपुरतं मीठ पण टाकलं मी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया छान. तर आपलं छान प्रकारे असं हे मिक्स झालेलं आहे. आता ह्याला छान असा कलर पण आलेला आहे आपल्या बटाट्याला. आता वरतून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली मी. आता आपलं जे आलू पराठ्याचं जे सारण आहे तर ते तयार झालेलं आहे. तर आता इकडं मी पीठ मळून घेणार आहे गव्हाचं. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं चाळून घेतले. आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. आता पाणी टाकून हे पीठ मी छान असं घट्ट मळून घेतलं आहे. एकदम पातळ असं पीठ करायचं नाही आहे आपल्याला आलू पराठ्यासाठी. तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता मी एक पिठाचा गोळा काढून घेतला आहे पराठ्यासाठी. तर आता ह्याच्यामध्ये हे बटाट्याचं जे मॅश केलेलं आहे आपण बटाटं ते पुरणासारखं आपण हे भरून घेऊया. पुरणाचा हुंडा जसा करतो तसं करून घेऊया. तर आपला हा हुंडा तयार झालेला आहे पराठ्याचा. तर आता आपण हे पराठा जो आहे तर आधी आपण लाटून घेणार नाही आहेत. हा पराठा आपण हातानेच थापून घेऊया. जर आपण लगेच लाटून घेतलं तर हा पराठा फुटण्याची शक्यता आहे. असं जर आपण हा पराठा थापून घेतला तर आपला आलू पराठा जो आहे फुटत नाही आणि छान असा आपला आलू पराठा तयार होतो. आता ह्याच्यावर आपले हाताचे बोटं उमटू नाहीत म्हणून आपण थोडंसं लाटण्याने थोडं अलगद असं लाटून घेऊया.
तर आता माझं हे लाटून झालेलं आहे पराठा. तर आता मी हा पराठा तव्यावरती टाकून घेते. तर मी पराठा तव्यावरती टाकून घेतला आहे. आता ह्याला ह्या पराठ्याच्या चौकून आपण तेल सोडून घेऊया. तर आपला पराठा एका साईडने छान असा परतून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण आपण चौकून असं तेल लावून घेऊया ह्या पराठ्याला. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर आपला हा दोन्ही साईडने पराठा छान असा परतून झालेला आहे खरपूस. तर एकदम मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. तर मी आता हा पराठा जो आहे तो टोपल्यामध्ये काढून घेते. सगळे पराठे मी असेच करून घेतले आहेत. एकदम टेस्टी असे हे आपले पराठे झालेले आहेत. आता हे आपले दही आणि पराठे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी हा पराठा खाऊन बघते. तर आपला हा पराठा एकदम टेस्टी झालेला आहे. धन्यवाद.